श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मुरुगोडी आले, पुण्यस्थानी राहिले. 3 रात्री आनंदे. तेथे ऐकला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात येथे रूप श्री दत्त वास्तव साप्रत करतात. परी मुरुगरोडीचे विप्र बाळाप्पासे सांगत. गाणगापूर विख्यात महाशस्त्र भीमातीरी. तेथेच आपण जाऊनी बेसावे अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्न येऊनी सांगती तेसे करावे. मानवाला तयासे विचार. निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले. स्थान पाहुणे आनंदले. नृसिंह सरस्वती पाविले. प्रेम भावे वंदिले. प्रातकाळी उठोनी संगमावर स्नान करून जपदान आपटोनी मागुती येते गावात. सेवेकरांबरोबरी मागून या मधु करी. भोजनोत्तरी संगमावरी परतून येते ते. प्रध्यान स्नान करून पुन्हा वेचते जपद्याने. असता जाता वासर म्हणे संध्या स्नान करावे. करुणी संध्यावदन जपानी नामस्मरण. रात्र परता परतोनी ग्रामवाजी येते ते. सद्गुरु प्राप्तीकरिता सोडून गृहसुत कांता. शीतोष्णाची पर्वा न करता आनंदवृत्ती राहते. शीतोष्णाचा त्रास अर्धपोटी उपवास. तरी तयाचे मानस कदा उदास होईनी. अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी रेखुनी ऐसे परी बाळाप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवू की. बाळाप्पासी मानवले. 2 दिवस तेसे केले. पोट भरूनही जेवले. परी संकोच मानसी जाणे सोडले त्यांचे घरी. मागुने मधुकरी जाऊन संगमावरी. झुळी उदगी बुडवावी. आणून या बाहेरी बेसून शिळेवरी. मग खाव्या भाकरी. ऐसे नेम चालविले. ऐसे लोटले. काही दिवस शिळ झाले कृष्ण. निशिदिने चिंता चित्ता सद्गुरु प्राप्तीची लागली. ही ना आपले प्रार्थना भोग भोगावी दारुण. पहावे सद्गुरु चरण. ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चित. स्वप्नी तिने येती मूर्ती. येऊन दर्शन देते. बाळाप्पाची ती सुखाय. 15 दिवस गेल्यावर रसता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन आज्ञा. अक्कलकोटी सिद्ध दत्त स्वामी रूपे नांद. तेथे जाऊन येतो तर कार्य साधतोय. पण आपण केले अनुष्ठान परिणे झाले पूर्ण. आणखीन काही दिवस क्रम आपला चालवा. मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले. संगमावरी वृक्षांतळी ठेवून वस्त्रांशी गेले स्नान करावे. परतले स्नान करून सत्वळ आले. त्या स्थानी वस्त्र उचलता खालून ऋषिक एक निघाला. त्याचे त्यांनी न मारले. नित्यकर आटोपिले. ग्रामा माझी परत आले. गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितारी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी. उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकुनी तयासी मार्गावरी झाले. चरणी चालोनी अक्कलकोटी. दुसरे दिनी बाळाप्पा पोचले. येऊनी नगरी रम्य देखिले. जेथे नृसिंह सरस्वती येथे रूपवास करीती. तेथे सर्व सौख्याने आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्राची महिमा केवी वर्णुमी अज्ञान. प्रत्येक जे का वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामीचे सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत. 11 अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.